आज आपण बघूया बँक निफ्टीचे ॲनालिसिस. तर मित्रांनो, आज बँक निफ्टी 47,959 यामध्ये क्लोज झाली आहे. तर आपण उद्याचा प्लॅन कसा करायचा हे पहिलं बघूया. पहिली गोष्ट म्हणजे आज बँक निफ्टीने हाय 48,142 हा लावला आहे, तर लो आहे 47,200. तर मित्रांनो, आज तर प्रॉपर बाईंगच होती, पण उद्या बाईंग असेल की नाही, की सेलिंग असेल की नाही, की साईडवेज जाईल ते आपण पाहूया मित्रांनो. तर उद्या जर गॅप अप झालं तर पहिलं आपण वेट करायचं की पहिली कॅन्डल रेड होते काय ग्रीन. जर ग्रीन झाली तर सरळ ओपोवरतीच होईल ब्रेकआउटला, किंवा आपण इथे पहिल्या कॅन्डलचं एक रेजिस्टन्स काढायचा, त्याला ब्रेकआउट दिलं की आपण इथे घ्यायचं. जर रेड कॅन्डल ओपन झाली तर ह्याला सपोर्टला आपण घ्यायचं. ह्या सपोर्टला घेऊन आपण किती होईल तेवढं 50-70 पॉईंट आपण घेऊ शकतो. जर फ्लॅट ओपनिंग झाली तर चान्सेस आहेत की सेलिंग येऊ शकते, कारण जी क्लोजिंग झाली आहे ती 47,900च्या आसपास झाली. सो जर साईडवेज मार्केट गेलं तर इथे ह्या ब्रेकआउटला आपण एंट्री करू शकतो. जर इथे एंट्री घेतली तर आपलं टार्गेट 47,500 असेल, म्हणजे आपण 400 पॉईंट कमीत कमी घेऊ शकतो. सेकंड टार्गेट असेल 47,200. तर नेक्स्ट आपण गॅप डाऊन झालं तर काय करूया ते पाहूया. जर गॅप डाऊन झालं मिनिमम 47,700ला झालं, 47,700ला झालं तर मार्केट थोडंफार साईडवेज जाऊ शकतं किंवा ह्या रेंजला राहू शकतं. जोपर्यंत ह्या रेंजला आहे आपण ट्रेड करेल. जेव्हा ब्रेकआउट करेल आणि ते ग्रीन कॅन्डल करेल आणि तो ग्रीन कॅन्डलचा हाय असेल तो आपला स्टॉप लॉस असेल, जो लो असेल तिथे आपली एंट्री असेल. तर त्या ब्रेकआउटला आपण एंट्री करायचं, आपलं टार्गेट असेल 47,200. ही आहे बँक निफ्टीची प्लॅनिंग. जर तुम्ही ट्रेड उद्या घ्याल तर शांतपणे 9:30पर्यंत वाट पहा, नंतर आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि जास्त करून साईडवेज जाण्याचे चान्सेस आहेत किंवा सेलिंगला चान्सेस आहेत. तर मित्रांनो, उद्या करताना काळजीपूर्वक करा आणि एकदम रिट्रेसमेंट नंतर एंट्री घ्या, एवढं सांगतोय. तर बँक निफ्टीचं झालं आहे, तर आपण आता बघूया निफ्टी 50. मित्रांनो, निफ्टीमध्ये एवढं बुलिश आहे की कॅन्डलच बघा किती मोठी झाली आहे. तर मित्रांनो, आपण आता ह्या कॅन्डलवर जास्त करून बुलिशच प्लॅन करू, बुलिशच राहू. सो पहिल्या डेमध्ये कॅन्डल तर खूप मोठी आहे. जर आपण 15 मिनिटवर गेलो तर बघताय रिट्रेसमेंट नंतर परत दिसत. सो आपण उद्या 5 मिनिट काय करू शकतो ह्यावर बघूयाच, आणि 5 मिनिटावर पहिलं बघूया. तर मित्रांनो, उद्या 22,430 आणि 22,370 ह्यामध्ये ट्रेडिंग करायचे आहे. कारण मागे गेलात तर पूर्ण साईडवेज होतं आणि ती रेंज त्याने तोडून आता एक न्यू हाय बनवला आहे निफ्टीने. तर मित्रांनो, जर गॅप अप झालं उद्या आणि जास्त करून गॅप अप होऊन, जर मला वाटतंय की ग्रीन कॅन्डल परत पूर्ण जाणार एक मार्केटवर आणि न्यू परत हाय बनणार. जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन होऊन साईडवेज गेलं तर आपण इथे इथे रेजिस्टन्स घ्यायचा आणि इथे सपोर्ट घ्यायचा. जेव्हा ब्रेकआउट होईल प्रॉपर रिट्रेसमेंट नंतर आपण एंट्री करायची. म्हणजे जर मार्केटने बुलिश म्हणजे रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिलं तर ग्रीन कॅन्डल ही असेल बरोबर, तर पुढची रेड कॅन्डल पूर्ण यायला द्यायची, नंतर परत एक ग्रीन कॅन्डलने ब्रेकआउट. ही ब्रेकआउट दिल्यानंतर आपण एंट्री करायची. तर आपलं टार्गेट जर असेल तर ते किती असेल ते पाहूया. तरी पण पहिलं आहे 22,550 असेल. पहिलं टार्गेट 22,550 असेल आणि एंट्री घेतल्यावर ट्रेलिंग करत राहा 10-10 पॉईंटने नंतर, कारण कधी पण रिव्हर्स होऊ शकतं, कारण ते हायला आहे. नेक्स्ट पुढे बघूया. जर मार्केट साईडवेज गेलं तर होईल तुम्हाला सांगितले. जर मार्केट गॅप डाऊन झालं तर
जास्त करून तुम्ही ट्रेड करू नका, कारण मार्केट हायला आहे. जेव्हा 22,440 ब्रेकआउट येईल इथे तुम्ही एंट्री करू शकता, पण रिस्की आहे कारण पाठी तुम्ही बघताय तर साईडवेज झोन हाच आहे. तर इथे सेलर्स बसले आहेत, ते खाली यायला सहसा देणार नाही, कधी रिव्हर्स पण इथून होऊ शकतं. सो निफ्टीसाठी फक्त बुलिशसाठी एंट्री घ्या, BSE वेट करा 9.5 किंवा हाफ सेशन होऊन दे, नंतर तुम्ही एंट्री करा, पूर्ण आपल्याला एंट्री भेटू शकते. सो थँक्यू. आता आपण उद्या भेटूया. थँक्यू अँड सबस्क्राईब माय चॅनल.